नमस्कार मित्रांनो, एच डी मराठी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। महापारेषण महावितरण भरती ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांकरिता आपण एक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। हे टेस्ट सिरीज एकदम फ्रीमध्ये असणार आहे। या टेस्ट सिरीज चालू करण्याच्या मागचे उद्दिष्ट एकच आहे की महापारेषण महावितरण भरतीची एक्झाम पुढे जात असल्यामुळे आपल्या मित्रांमध्ये अभ्यासाचा गॅप पडू नये, अभ्यासामध्ये कंटिन्यू जोडून ठेवण्याचं काम आपण या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत। आज आपण टेस्ट सिरीज 1चं विश्लेषण पाहणार आहोत। जर तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टेस्ट सिरीजची लिंक अपलोड करत असतो, तिथून तुम्ही टेस्ट देऊ शकता। टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता। आपण काय टेस्ट 1चं आज विश्लेषण पाहणार आहोत, सोल्युशन पाहणार आहोत। आपण टेक्निकल फुल लेंथ टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये घेत असतो। आपल्या टेक्निकल विषयाची 50 क्वेश्चन IBPS पॅटर्ननुसार डिझाईन करत असतो, त्यासाठी आपण ही टेस्ट सिरीज सर्वांनी सोडवायची आहे। चला, कसल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण आपल्या या टेस्ट 1मध्ये विचारलेले क्वेश्चन घेऊ। तर आजचा क्वेश्चन 1 काय म्हणतो पहा। काय आपल्याला विचारला होता, द फ्रिक्वेन्सी ऑफ व्होल्टेज जनरेटेड बाय ॲन अल्टरनेटर रोटेटिंग ॲट अ रेट ऑफ 4 पोल अँड 1800 RPM विल बी। काय 4 पोल आणि 1800 RPM वेगाने फिरणाऱ्या अल्टरनेटरद्वारे उत्पन्न व्होल्टेजची काय फ्रिक्वेन्सी विचारलेली। आपल्याला NH फॉर्म्युला माहीत असेल, काय असतो 120 F डिवायडेड बाय P। तर काय विचारलं आपल्याला, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे। मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तयार करायचा झाला काय होईल, NS इंटू P डिवायडेड बाय 120। काय होईल, NHचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय झाला, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू NS इंटू P डिवायडेड बाय 120। आपण एकदा डबल इनपुट करून घेऊ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला। काय करला, फ्रिक्वेन्सी NS इंटू P डिवायडेड बाय 120। मग NS किती दिले आपल्याला 1800, पोल 4 डिवायडेड बाय किती, डिवायडेड बाय 120। काही 4 1 4, 4 त्रिक 12, 0 जशास तसा, हा 0 कटला, हा 0 कटला, 3 सक 18, 0 जशास तसा। मग याचा राईट आन्सर ऑप्शन काय राहील, 60 हर्ज आली। किती, 60 हर्ज। म्हणून ऑप्शन 60 हर्ज कुठे दिसते, ऑप्शन ई मध्ये दिसते, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन ई। किती आली फ्रिक्वेन्सी, 60 हर्ज। नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा। काय विचारला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज 0 टेम्परेचर कोएफिशियंट। काही खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा 0 टेम्परेचर गुणांक आहे विचारला आहे। कायचा 0 टेम्परेचर। ऑप्शन ए पहा, ब्रास, ब्रासचा काय असतो NTC म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट। इन्सुलेटरचा पण काय निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट। सिलिकॉनचा निगेटिव्ह टेम्परेचर, मर्क्युरीचा पण काय आहे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे। मग आपल्याला काय विचारले, 0 टेम्परेचर कोएफिशियंट। खालीलपैकी 0 टेम्परेचर कोएफिशियंट काय याचा राहिला, मग ऑप्शन ई मध्ये काय युरेका। काय युरेकाचा काय 0 टेम्परेचर कोएफिशियंट आहे। कशाचा, युरेकाचा 0 टेम्परेचर कोएफिशियंट आहे। बाकीचे 4 आहेत ते निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट दिले आहे। तुम्ही ऑप्शन एलिमिनेशनने सुद्धा उत्तर काढू शकता। बाकीचे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहेत आणि एकच 0 टेम्परेचर कोएफिशियंट दिलेला आहे, यामुळे याचा राईट आन्सर ऑप्शन ई राहील, युरेका। नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं होता पहा। नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय म्हणतोय, इन अ इंडक्शन मोटर इफ द नंबर ऑफ पोल अँड डबल द स्पीड विल बी। काय इंडक्शन मोटरमध्ये पोलची संख्या दुप्पट केल्यास वेग काय असेल। आताच आपण NHचा फॉर्म्युला पाहिला, NS 120 F डिवायडेड P। काय केलं इथं, पोलची संख्या काय केली, दुप्पट केली, म्हणजे पोलची संख्या 2ने वाढवली, तर मग वेगवर काय होईल, काही स्पीडवर आपल्या काय परिणाम होईल, स्पीड काय होईल, हाफ होईल, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील। काय स्पीड आपली हाफ होईल। नेक्स्ट क्वेश्चन पहा। नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, व्हॉट इज द मेन क्विज ऑफ ओव्हर हिटिंग ऑफ मोटर। मोटर जास्त गरम होण्याचे मुख्य कारण काय। मोटर आपली जास्त गरम कशामुळे होती, ती होती ओव्हरलोडिंगमध्ये। कायमुळे, ओव्हरलोडिंगमुळे आपली मोटर काय होती, जास्त गरम होती। ऑप्शन ए मध्येच ओव्हरलोडिंग दिलेलं आहे, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन ए राहील, मोटर जास्त ओव्हरलोडिंगमुळे गरम होते। नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा। नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग 2 लॉसेस आर टुगेदर कॉल्ड कोर लॉस। खालीलपैकी कोणते 2 लॉसेस एकत्रितपणे असल्यास कोर लॉस। कोर लॉसमध्ये कोणते कोणते 2 लॉसेस आल्यास कोर लॉस होतो। कोर लॉसेसला आयर्न लॉस, मॅग्नेटिक लॉस असं आपण म्हणलं जातो। कोर लॉसेसमध्ये 2 लॉसेस कोणते कोणते असतात, एक एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस। खालील 2 लॉसेस आलेत, ऑप्शन कोर लॉस आणि काय, कोर लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस। एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस, ऑप्शन काय मध्ये, ऑप्शन सी मध्ये दिसते, एडी करंट लॉस अँड हिस्टेरिसिस लॉस, हे दोन एकत्रित आल्यास कोर लॉस बनतो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन सी राहील।
नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय विचारते, चूज द फेरोमॅग्नेटिक मटेरियल फ्रॉम द व्हील ऑप्शन. खालील पर्यायामधून फेरोमॅग्नेटिक पदार्थ निवडा. खालीलपैकी फेरोमॅग्नेटिक पदार्थ काय, ऑप्शन ए व्हील का, कॉपर नाही, ऑप्शन बी लीड नाही, गोल्ड नाही, ऑप्शन डी काय फेरोमॅग्नेटिक पदार्थ आहे, कोणता, कोबाल्ट हा फेरोमॅग्नेटिक पदार्थ आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय विचारतोय, नो लोड टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर इज कॅरिड आउट टू डिटरमाइन. ट्रान्सफॉर्मर नो लोड चाचणी निर्धारित करण्यासाठी चालते. कायसाठी नो लोड टेस्ट आपण कायसाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये घेतो, कॉपर लॉस आणि काय मॅग्नेटायझिंग करंट फाइंड आउट करण्यासाठी आपण नो लोड टेस्ट ट्रान्सफॉर्मरवर घेत असतो. मग कॉपर लॉस आणि काय कॉपर लॉस होईल का, कॉपर लॉस आहे, कॉपर लॉस आणि मॅग्नेटायझिंग करंट दोन्ही ऑप्शन कुठे दिले, ऑप्शन ए मध्येच दिलेला आहे. मॅग्नेटायझिंग करंट अँड कॉपर लॉस आपण नो लोड टेस्टने फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे पहा, काय गॅलोनाइक आयसोलेशन, काय आयसोलेशन इज प्रोव्हाइडेड बाय विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर. कोणत्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर गॅलोनाइक आयसोलेशन प्रदान केले जाते. आपल्याला माहिती गॅलोनाइक आयसोलेशन कोणत्या ट्रान्सफॉर्मरने प्रदान केले जाते, ते ॲटो ट्रान्सफॉर्मरने प्रदान केले जाते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील, ॲटो ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय, खालील दाखवलेला सिम्बॉल कशाचे आहे. काय खालील एक सिम्बॉल दिलेला आहे, हा सिम्बॉल दिलेला आहे, तो कशाचा आहे, तो कशाचा आहे आपल्याला माहीत असेल, हा वॅरॅक्टर डायोडचा आहे. कशाचा, वॅरॅक्टर डायोडचा. वॅरॅक्टर डायोड ऑप्शनमध्ये शोधा बरं, ऑप्शन हा कशाचा आहे, हा ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. वरील सिम्बॉल हा वॅरॅक्टर डायोडचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, व्हॉट इज द साईज ऑफ द वायर यूज्ड फॉर हाऊस वायरिंग फॉर स्टँडर्ड सिलिंग फॅन पॉईंट. स्टँडर्ड सिलिंग फॅन पॉईंटसाठी घराच्या वायरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वायरचा आकार किती असतो, तो किती असतो, 1.5 स्क्वेअर mm. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील, सी राहील, 1.5 स्क्वेअर mm. नेक्स्ट क्वेश्चन विचारला काय होतं पहा, काय विच इज नॉट यूज फॉर एक्सटेंडिंग पॉवर सप्लाय टू लोड. ज्याचा वापर लोडपर्यंत वीज पुरवठा वाढवण्यासाठी काय झाला केला जात नाही. कशाने आपण करतो, ज्याचा लोडपर्यंत काय वीज पुरवठा वाढवण्यासाठी कशाचा वापर केला जात नाही, आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जात नाही. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय विचारलं आहे, द रिलेटिव्ह परमॅबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. पॅरामॅग्नेटिक पदार्थाची रिलेटिव्ह परमॅबिलिटी विचारली आहे. आपले किती तीन प्रकारचे पदार्थ आहेत, कोणते, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिकचा काय रिलेटिव्ह परमॅबिलिटी ही एकपेक्षा कशी असते, एकपेक्षा कमी असते. एकपेक्षा थोडी जास्त कोणाची असती, पॅरामॅग्नेटिक पदार्थ. एकपेक्षा थोडी जास्त ही कशाची असती, पॅरामॅग्नेटिक मटेरियलची. आणि एकपेक्षा खूप जास्त ही कुणाची असती, फेरोमॅग्नेटिक पदार्थाची. म्हणून काय विचारलं आपल्याला इथं, द रिलेटिव्ह परमॅबिलिटी पॅरामॅग्नेटिकची लेस दॅन युनिटी होईल का, लेस दॅन युनिटी ही डायमॅग्नेटिकची असते. इक्वल टू युनिटी असते की नाही, ग्रेटर दॅन युनिटी काय एकपेक्षा जास्त. पण खाली ऑप्शन पहा, काय लिटल ग्रेटर दॅन युनिटी. म्हणून आपलं राईट आन्सर ऑप्शन काय राहील, लिटल ग्रेटर दॅन युनिटी, एकपेक्षा थोडी जास्त. ग्रेटर दॅन युनिटी एकपेक्षा ती कशाची राहील, ती फेरोमॅग्नेटिकची. आणि खाली लिटल ग्रेटर दॅन एकपेक्षा थोडी जास्त ही पॅरामॅग्नेटिकची राहील. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील, लिटल ग्रेटर दॅन युनिटी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय विचारलं आपल्याला, पाईप आर्थिंगमध्ये वापरल्या जाणारी पाईपची साईज. आपली पाईप आर्थिंग आहे, पाईप आर्थिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाईपची काय साईज विचारली आपल्याला. 19 सेंटीमीटर असते का, नाही. 18.5 नाही. 20 mm 17 mm, ती किती असती, 19 mm. किती, 19 mm. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन सी राहील, 19 mm. लक्षात असू द्या, आर्थिंगवरील क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय विचारलं आहे, काय म्हणतो पहा, कंडक्टरमध्ये फॉरबिडन एनर्जी गॅप. काय फॉरबिडन एनर्जी गॅप आयडियली काल्पनिक असतो. फॉरबिडन एनर्जी गॅप सर्वात जास्त कशामध्ये असतो, सर्वात जास्त हा इन्सुलेटरमध्ये फॉरबिडन एनर्जी गॅप असतो. काय विचारलं आपल्याला, कंडक्टर हा एक वाहक असल्यामुळे याच्यात एनर्जी गॅप काय राहील, फॉरबिडन एनर्जी गॅप हा कमी राहील. कमी ऑप्शन
डिक्रीज दिलं आहे का नाही, त्या जागेवर काय राहील 0. आयडियली विचारल्यामुळं 0. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी सतत बदलणाऱ्या AC करंटला कोण विरोध करते? कोणता सडन चेंज AC करंटला कोण विरोध करते विचारले आपल्याला. रेजिस्टन्स हा करतो का? रेजिस्टन्स हा DC करंटला. रिॲक्टन्स हा कशाला करतो? रिॲक्टन्स हा शॉर्ट सर्किट करंटला करतो वाटते, शॉर्ट सर्किट करंटला. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा सडन चेंज AC करंटला. म्हणून आपलं ऑप्शन काय राहील? ऑप्शन सी राहील. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा सडन चेंज AC करंटला विरोध करतो. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा काय? सडन चेंज होणाऱ्या व्होल्टेजला. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन काय काढलं? ऑप्शन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय विचारलं आपल्याला? कॉम्प्लेक्स पॉवर यामध्ये मोजली जाते. कॉम्प्लेक्स पॉवरचं आपल्याला काय विचारलं? युनिट विचारलेलं आहे. काय 3 प्रकारच्या पॉवरला असतात? ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर. मग कॉम्प्लेक्स पॉवरलाच कोणती आपण पॉवर म्हणतो? ॲपरंट पॉवर म्हणतो. टोटल पॉवर काय? ॲपरंट पॉवरला दुसरं नाव कॉम्प्लेक्स पॉवर, परत टोटल पॉवर. तसंच ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवरलाही दुसरे नाव. ॲक्टिव्ह पॉवरला आपण काय म्हणतो? रिअल पॉवर, ॲक्च्युअल पॉवर, ॲव्हरेज पॉवर, टोटल पॉवर नाही, टोटल पॉवर आपण कॉम्प्लेक्स पॉवरला म्हणतो. परत रिॲक्टिव्ह पॉवरला इमेजिनरी पॉवर असे म्हणतो. आपलं काय पहा, वॅट कशामध्ये आपण वॅट काय मोजतो? ॲक्टिव्ह पॉवर वॅटमध्ये मोजतो. काय? ॲक्टिव्ह पॉवर काय? व्होल्ट एम्पियर. रिॲक्टिव्ह हा रिॲक्टिव्ह पॉवर याच्यामध्ये मोजतो. आणि आपली कॉम्प्लेक्स पॉवर कशामध्ये मोजतो? व्होल्ट एम्पियरमध्ये. कशामध्ये? व्होल्ट एम्पियरमध्ये आपण कोणती कॉम्प्लेक्स पॉवर, ॲपरंट पॉवर मोजतो. हे लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ट्रान्झिस्टरचे टर्मिनल हे आहेत काय? खालील ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टरचे टर्मिनल कोणते असतील? हा आपण ट्रान्झिस्टर काढला PNP किंवा NPN बी घेऊ शकता. इथं कोणता असतो? इमिटर, बेस आणि कलेक्टर. काय झालं? आपले ट्रान्झिस्टर. मग आपल्याला तेच विचारले, ट्रान्झिस्टरचे टर्मिनल कोणते? इमिटर, बेस आणि कलेक्टर. ऑप्शन कशामध्ये दिसते? ऑप्शन सी मध्ये काय? इमिटर, बेस, कलेक्टर. आणि ट्रान्झिस्टर असा क्वेश्चन विचार, ट्रान्झिस्टरला किती लेअर असतात? 3 लेअर असतात. जंक्शन किती असतात? 2. असाही क्वेश्चन डिझाईन होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय विचारलंय? अँथ्रासाइट कोलमध्ये किती टक्के कार्बन कंटेंट असतात? काय आहे? अँथ्रासाइट थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण 4 प्रकारचे कोळसे वापरत असतो. काय? अँथ्रासाइट, बिटुमिनियस, लिग्नाइट आणि पीट. तर काय विचारले? सर्वात जास्त कार्बन कंटेंट कुणाचे आहेत? सर्वात जास्त कार्बन कंटेंट काय? सर्वात जास्त कार्बन कंटेंट अँथ्रासाइटमध्ये असते. आणि ते किती टक्के विचारले? अँथ्रासाइटमध्ये 80 ते 95% कार्बन कंटेंट असतात. किती? 80 ते 95% अँथ्रासाइटमध्ये कार्बन कंटेंट. सर्वात कमी कोणत्या कोळशामध्ये असतात? तो पीट या कोलमध्ये सर्वात जास्त कमी कार्बन कंटेंट असतात. आणि सर्वात जास्त ॲश कंटेंट, ॲश म्हणजे राख, ॲश कंटेंट सर्वात जास्त कोणते असतात? पीट. कोणत्या? पीट या कोळशामध्ये सर्वात जास्त कोणते? ॲश कंटेंट असतात. कोणते? ॲश म्हणजे राख कंटेंट सर्वात जास्त पीट यामध्ये असतात. जर असा क्वेश्चन विचारला, सर्वात जास्त वापरण्यात येणारा कोळसा कोणता? तर सर्वात जास्त आपण बिटुमिनस हा कोळसा वापरतो. बिटुमिनसपेक्षा भारी अँथ्रासाइट कोल आहे, पण अँथ्रासाइट कोल हा जास्त प्रमाणात भेटत नसल्यामुळे आपण बिटुमिनस हा कोल वापरतो. सर्वात जास्त कार्बन कंटेंट कुणाचे? अँथ्रासाइटचे. आणि सर्वात कमी कार्बन कंटेंट कुणाचे आहेत? पीटचे. आणि ॲश कंटेंट सर्वात जास्त पीटचे आणि सर्वात कमी ॲश कंटेंट हे अँथ्रासाइट कोलचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय विचारले आपल्याला? हायड्रो पॉवर प्लांटमध्ये हाय हेडसाठी वापरण्यात येणारे वॉटर टर्बाईन हा आहे काय? हे हायड्रो पॉवर प्लांट आहे. त्यात आपल्याला मुख्य 2 प्रकारचे हे असतात. काय? वॉटर टर्बाईन वापरलेले असतात. म्हणजे एक इम्पल्स टर्बाईन आणि एक रिॲक्शन टर्बाईन. मग काय विचारले? हायड्रो पॉवर प्लांटसाठी, हायड्रो पॉवर प्लांट हाय हेडसाठी विचारले. काय आपल्याला? हाय हेडसाठी. काय? हाय हेडसाठी विचारलं. मग हाय हेडसाठी आपण कोणता टर्बाईन वापरतो? इम्पल्स टर्बाईन. इम्पल्स टर्बाईनला दुसरं नाव काय आहे? पेल्टॉन व्हील टर्बाईन. तर ऑप्शन डी राहील. काय? पेल्टॉन व्हील टर्बाईन हा हाय हेडसाठी वापरला जातो. हा किती? 200 मीटरपेक्षा जास्त, 200 मीटरपेक्षा जास्त हाय हेडसाठी पेल्टॉन व्हील टर्बाईन वापरला जातो.
त्यालाच इम्पल्स टर्बाईनसुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो क्वेश्चन. इन अ ट्रान्सफॉर्मर प्रायमरी ॲज अ 200 टन्स अँड सेकंडरी ॲज अ 50 टन इफ 240 व्होल्ट AC इज अप्लाइड इन द प्रायमरी व्हॉट इज द व्होल्टेज इन द सेकंडरी. काय म्हणत आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये प्राथमिक वळणे किती 200 वळणे आहेत आणि दुय्यममध्ये किती दिलेत 50 वळणे असतात. जर 240 व्होल्ट AC प्रायमरी लागू केले असतात तर दुय्यममध्ये व्होल्टेज काढायचे. आपल्याला काय करायचं आहे, सेकंडरीमध्ये काय करायचं आहे, व्होल्टेज काढायचे विचारले. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय आहे, N2 - N1 इज इक्वल टू E2 - E1. आपल्याला काय दिलं आहे, N2 किती दिलं आहे 50, N1 किती दिलं आहे 200. आपल्याला काय E2 काढायचं आहे, काय E2 काढायचं आहे. आता E1 किती दिलं आहे आपल्याला, E1 240 व्होल्ट दिलेला आहे. मग काय होईल 50 आणि 240 असा 53 ह्यांचा गुणाकार होईल. कसं होईल पहा, 50 आणि 240चा काय होईल 240 आणि 50चा काय होईल गुणाकार डिवायडेड बाय किती दिला आहे, प्राथमिक वळणं किती येतं, किती प्राथमिक वळणं हे 200 आहेत. मग काय होईल, हा शून्य काटला, हा शून्य काढला, 5 चोक 20, 4 सक 24, शून्य जशा तसाच. तर मग याचं राईट आन्सर ऑप्शन काय आलं, दुय्यम सेकंडरी व्होल्टेज किती आलं 60 व्होल्टेज, किती 60 व्होल्टेज आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा. थर्मल पॉवर प्लांटमध्ये 50% जास्त लॉस यामध्ये होतात. हा क्वेश्चन जीला का एला विचारले गेलेला आहे. काय थर्मल पॉवर प्लांटमध्ये 50%पेक्षा जास्त लॉस कशामध्ये होतात. आपल्याला माहीत असेल 50%पेक्षा लॉस हा कंडेन्सरमध्ये होतो. कशामध्ये, कंडेन्सरमध्ये 50%पेक्षा लॉस होतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील. काय कंडेन्सरमध्ये 50%पेक्षा लॉस होतो. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला तर पहा. काय विचारला आहे, क्वेश्चन सोपा होता. सिलिकॉन डायोडचा ब्रेकडाऊन व्होल्टेज विचारलं. काय सिलिकॉन डायोडचा ब्रेकडाऊन व्होल्टेज माहीत असेल. सिलिकॉन डायोडचं ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे 1.7 व्होल्ट. आणि तसंच जर्मेनियमचे विचारले असता 0.3 व्होल्ट हे कशाचं आहे, जर्मेनियमचं. आणि 0.7 व्होल्ट हे सिलिकॉन डायोडचं ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे पहा. काय म्हणतंय, द स्लिप रिंग मोटर इज गिवन द सेम प्रिफरन्स ओव्हर द स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. काय आहे, स्लिप रिंग मोटर स्क्वेरल केज इंडक्शन मोटरपेक्षा सामान्य प्राधान्य झाले. काय आहे, एक स्क्वेरल केज मोटर आणि एक स्लिप रिंग इंडक्शन मोटर. मग काय स्लिप रिंग इंडक्शनला विशेष प्राधान्य का दिले असतं, कारण की त्याचा स्टार्टिंग टॉर्क कसा आहे, स्टार्टिंग टॉर्क हा जास्त असल्यामुळे त्याला स्लिप रिंग इंडक्शन मोटरला विशेष प्राधान्य जाते. मग तेच विचारले आपल्याला, काय हाय स्टार्टिंग टॉर्क मुवमेंटसाठी रिक्वायर्ड आहे. काय स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणून त्याला विशेष प्राधान्य दिले जाते. म्हणजे राईट आन्सर ऑप्शन ई राईट. काय हाय स्टार्टिंग मुवमेंट इज रिक्वायर्ड. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला तर पहा. द जनरेटर हॅज पुअरेस्ट व्होल्टेज रेग्युलेशन. कोणत्या जनरेटरचे व्होल्टेज रेग्युलेशन हे सर्वात कमी किंवा खराब आहे. काय सर्वात कमी कोणाचं विचारले, काय विचारले, सर्वात व्होल्टेज रेग्युलेशन कमी कोणाचं आहे. तर आपल्याला माहीत असेल सिरीज जनरेटरचं सर्वात पुअरेस्ट काय व्होल्टेज रेग्युलेशन, सर्वात कमी व्होल्टेज रेग्युलेशन हे सिरीज जनरेटरचं आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन सी राहील. काय सिरीज जनरेटर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता. ऑड टाईप ऑफ वाइंडिंग इज डिअर DC शंट जनरेटर. एकदम सोपा क्वेश्चन आहे. DC जनरेटरमध्ये कोणती वाइंडिंग असते आपल्याला माहिती आहे. DC जनरेटरमध्ये कोणती असते, पॅरलल वाइंडिंग असते. पॅरलल वाइंडिंगला दुसरं नाव काय, शंट फील्ड वाइंडिंग. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन सी राहील. काय शंट फील्ड वाइंडिंग. एकदम सोपा क्वेश्चन विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा. काय नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सला या देखील नावाने ओळखलं जातं. दोन प्रकारची एनर्जी सोर्स आहेत, एक नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आणि एक कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. मी त्यांचेच ऑरमधले नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सला दुसरे नाव विचारले. काय आहे, रिन्युएबल एनर्जी सोर्स आणि नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स असे दोन प्रकारचे आपले एनर्जी सोर्स आहेत. तर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सचं दुसरं नाव काय आहे, आपल्या नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सला दुसरं काय म्हणतात, रिन्युएबल एनर्जी सोर्स आणि नॉन कमर्शियल एनर्जी सोर्स. आपण काय नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सला असे दोन दुसरे नाव आहेत. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन सी. काय रिन्युएबल एनर्जी सोर्स आणि नॉन कमर्शियल एनर्जी सोर्स हे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सचे दुसरे नाव आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता. थर्मल पॉवर प्लांट हा आहे. थर्मल पॉवर प्लांट कोणत्या प्रिन्सिपलवर कार्य करतो, तो बेस लोड पॉवर प्लांटवरती थर्मल पॉवर प्लांट हा काम करतो. बेस लोड पॉवर प्लांट म्हणजे कंटिन्युअस चालू राहणारा.
24 तास चालू राहणारा म्हणजे बेस लोड पॉवर प्लांट होय. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, डायव्हर्सिटी फॅक्टर आहे, डायव्हर्सिटी फॅक्टर किती आहे आपल्याला विचारला आहे. लेस दॅन 1 कुणाचा असतो, डायव्हर्सिटी फॅक्टर, लोड फॅक्टर, काय लोड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर आणि डिमांड फॅक्टर. आपल्याला लेस दॅन 1 कुणाचा असतो, लोड फॅक्टर असतो, परत काय लेस दॅन 1 अजून कोणता, डिमांड फॅक्टर असतो. आणि काय विचार आपल्याला डायव्हर्सिटी फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर हा मोर दॅन 1 असतो म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन काय राहील सी, मोर दॅन 1. लोड फॅक्टर हा लेस दॅन 1 असतो, डिमांड फॅक्टर हा पण लेस दॅन 1 असतो. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, काय म्हणतो क्वेश्चन, खालील 20 ते 25 वर्ष आयुष्य काय, खालील काय दिलेत, पोल दिलेत, त्यांचं काय 20 ते 25 वर्ष कोणाचं आयुष्य विचारले, काय 20 ते 25 वर्ष कोणाचं आयुष्य. आपल्याला माहीत असेल लाकडी पोलचा आयुष्य काय आहे, 20 ते 25 वर्ष आयुष्य आहे म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन सी राहील. वुडन पोल म्हणजेच लाकडी पोलचा आयुष्य 20 ते 25 वर्ष आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, जिथे लाईन संपते व शार्प कॉर्नरला या इन्सुलेटरचा उपयोग केला जातो. काय आहे, जिथे काय जाते लाईन संपते तिथं आपण कोणत्या इन्सुलेटरचा वापर करतो, कॉर्नरला समजा एखादी लाईन वळवायची असल्यास आपण कोणत्या इन्सुलेटरचा वापर करतो, आपण सायकल इन्सुलेटर आणि स्ट्रेन इन्सुलेटरचा यूज करतो. सायकल इन्सुलेटर हा LT लाईनसाठी यूज केला जातो आणि स्ट्रेन इन्सुलेटर हा 33 kV पर्यंत यूज केला जातो म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन काय आहे, A and C. सायकल इन्सुलेटर आणि स्ट्रेन इन्सुलेटर हा लाईन संपते किंवा एखादी लाईन वळवायची असेल त्या ठिकाणी कॉर्नरला आपण 2 इन्सुलेटर वापरले जातात. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, काय म्हणतो पहा, क्वेश्चन सोपा आहे. इलेक्ट्रिक पोलला आधार देण्यासाठी कोणता इन्सुलेटर वापरतात, हा एक पोल आहे त्याला आधार देण्यासाठी कोणता इन्सुलेटर वापरतात. इथं कोणता असतो, स्ट्रे वायरला स्टे इन्सुलेटर बसवला असतो, काय स्टे वायरला स्टे इन्सुलेटर बसवला जातो म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन काय डी राहील. स्टे इन्सुलेटर इलेक्ट्रिक पोलला आधार देण्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, जर कंडक्टरचे वजन वाढले असता सॅगवर काय परिणाम आहे, काय आपल्याला सॅग विचारला. सॅगचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असेल, WL²/8T. W म्हणजे वेट ऑफ कंडक्टर, L म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर आणि T म्हणजे टेन्शन ऑफ कंडक्टर. आपल्याला काय विचारलं आहे, कंडक्टरचे वजन वाढले असता काय झालं आहे, कंडक्टरचे वेट वाढले असता सॅगवर काय परिणाम आहे. सॅग आणि वेट कसे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, मग काय होईल, वेट वाढले असता सॅग पण काय होईल, इन्क्रीज होईल म्हणजे सॅग पण वाढेल म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन काय राहील, वाढेल. काय होईल, सॅग काय होईल, वाढेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे पहा, काय म्हणतोय, ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात जास्त फॉल्ट होतो आणि सर्वात कमी, काय ट्रान्समिशन लाईन आहे, ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात जास्त आणि सर्वात कमी कोणता फॉल्ट होतो. आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे फॉल्ट आहेत, कोणते, एक सिमेट्रिकल फॉल्ट आणि एक अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल फॉल्टमध्ये LL आणि LL हा फॉल्ट येतो आणि अनसिमेट्रिकल फॉल्ट म्हणजे LL आणि LG हा अनसिमेट्रिकल फॉल्टमध्ये येतो. अशा प्रकारे मुख्य 2 प्रकारे कोणते, सिमेट्रिकल फॉल्ट आणि अनसिमेट्रिकल फॉल्ट असे 2 प्रकारचे फॉल्ट आहेत. आपल्याला काय विचारले, सर्वात जास्त आणि सर्वात कमी कोणता फॉल्ट होतो. आपल्याला माहीत असेल सर्वात जास्त फॉल्ट हा कोणता, LG फॉल्ट होतो आणि सर्वात कमी फॉल्ट हा LG फॉल्ट होतो. असं ऑप्शन LG आणि LG हा ऑप्शन कशामध्ये दिसते, ऑप्शन डी मध्ये दिसते, LG आणि LG. आणि आपल्याला तेच विचारले, सर्वात जास्त आणि सर्वात कमी कोणता फॉल्ट होतो. सर्वात जास्त LG आणि सर्वात कमी LG. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, काय म्हणतंय, डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंटला कोणती डॅम्पिंग अप्लाइड होती, कोणती डॅम्पिंग वापरली जाते. द डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंटला कोणती डॅम्पिंग अप्लाइड केली जाते, फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंटला अप्लाइड केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय विचारला आहे, हॉट वायर इन्स्ट्रुमेंटसाठी कोणता पॉवर सप्लाय, काय हॉट वायर इन्स्ट्रुमेंटसाठी कोणता पॉवर सप्लाय वापरला जातो. AC कोणाला माहीत असलं पाहिजे आपल्याला, AC हा इंडक्शन टाईप, कोणता इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंटला कोणतं AC सप्लाय दिला जातो. DC सप्लाय हा PMC टाईप इन्स्ट्रुमेंटला आणि हॉट वायर इन्स्ट्रुमेंटला AC पण आणि DC पण. मग आपलं ऑप्शन काय राहील, ऑप्शन C, AC आणि DC इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरला काय हॉट वायर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरला पॉवर सप्लाय दिला, कोणता AC पण आणि DC पण दोन्ही सप्लायवर हॉट वायर इन्स्ट्रुमेंट चालतं. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, काय पहा, केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजायचा असल्यास आपण कशाचा वापर करतो.
केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजायचा असला आपण कायचा वापर करतो, मेगरचा वापर करतो. केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स हा किती ओहमपेक्षा कमी नसला पाहिजे, तो 1 मेगा ओहम, काय 1 मेगा ओहमपेक्षा काय कमी नसला पाहिजे. हा बी क्वेश्चन विचारला गेलेला आहे परीक्षेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय विचारले, रिलक्टन्सचे युनिट काय आहे. काय आपल्याला रिलक्टन्सचे युनिट काय आहे विचारलं आहे. रिलक्टन्सचे युनिट आपल्याला माहीत असेल, काय सोपा क्वेश्चन आहे, एम्पियर टन्स पर वेबर हा रिलक्टन्सचं युनिट आहे. रिलक्टन्सचं युनिट कसं काय, इलेक्ट्रॉन्स काढायचं असल्यास काय MMF भागिले फ्लक्स हे त्याचं सूत्र आहे. मग MMFचं काय आहे एम्पियर टन आणि फ्लक्सचं काय आहे वेबर. मग ह्याचं काय होईल एम्पियर टन पर वेबर. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय विचारलंय, resistance of wire r ohm, the wire is stretched to double it is a length, then it is a resistance in ohm is. काय आहे वायरचा रेजिस्टन्स r ohm आहे, काय r ohm आहे, तर वायरला त्याच्या लांबीच्या दुप्पट ताणले असता ओम मध्ये तिचा रेजिस्टन्स काय होईल. आपल्याला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहीत आहे L/A. काय केलंय रेजिस्टन्सची लेंथ किती 2 पट वाढविली, किती 2 वाढेल. मग रेजिस्टन्स काय होईल डायरेक्टली प्रोपोर्शनल होईल, रेजिस्टन्स पण काय होईल 2 वाढेल. पण लेंथ डबलने वाढविला असता त्याचा एरिया काय होईल हाफ होईल. किती एरिया काय होईल हाफ होईल. एरिया हाफ झाला असता काय होईल रेजिस्टन्स आणखी 2 पटीने वाढेल. मग 2 गुणिले 2 इंटू 4R. मग याचा राईट आन्सर ऑप्शन काय येईल 4R. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, काय म्हणतंय द टोटल कंडक्टन्स ऑफ द सर्किट शो इन द गिवन. काय खाली दर्शवलेल्या आकृतीमध्ये सर्किटचा एकूण काय काढायचं आपल्याला कंडक्टन्स काढायचा आहे. हे एक सर्किट आपल्याला दिलं आहे, काय आहे आपल्याला हे एक सर्किट काय केलंय सर्किट काय दिलंय सर्किट दिलेलं आहे. त्यातलं आपल्याला काय काढायचं आहे कंडक्टन्स काढायचं आहे. काय काढायचं आहे कंडक्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला माहीत असेल कंडक्टन्स काढायचं, टोटल कंडक्टन्स काढायचं आहे. टोटल कंडक्टन्स काढण्याचं सूत्र काय आहे G1 + G2 + J3. काय टोटल कंडक्टन्स काढण्याचं सूत्र आहे. पण आपल्याला जी काय पॅरलरमध्ये असलाच हे सूत्र यूज केलं जातं G1 + G2 + G3. आता आपल्याला काय दिलं आहे मग असं डायरेक्ट आपल्याला 10 + 2 + 1 असं घेता येईल का नाही, कारण की तर युनिट काय दिलं आहे ओहम दिलं आहे. तर मग आपल्याला माहीत असेल G1/R हे सूत्र आपल्याला यूज करावं लागेल, तेव्हा टोटल कंडक्टन्स काढावं लागेल. आपण एकदा फ्रेश लिहू. काय कोणतं सूत्र यूज करायचं आहे J1/R. मग काय इथं येईल G1 = 1/10. इथं काय होईल 1/2. इथं 1/1च येतं, किती 1/1. मग टोटल रेजिस्टन्स काढायचं सूत्र काय पाहिलं होतं आपण G1 + काय होतं G1 + G2 + G3 आपण हे पाहिलं होतं. मग किती J1 किती 1/10, दुसरं 1.2 + 1/1 किती असतं 1च असतं. ह्यांचं काय करायचा लसावी किती येईल लसावी आपण 10 घेतला, 10 × 1 = 10, 2 × 5 = 10 आणि इकडे 10 × 1 = 10. कसं आलं पहा इथं W. काय लसावी किती आपला खाली 10, इकडे 1, इथं 5 आणि इकडं 10 आलं. ह्यांची बेरीज किती होईल 5 आणि 6 म्हणजे 16 भागिले 10. मग किती होईल आपलं राईट 0 1 पॉईंट नाही तर द्यायचं 1.6 काय सिमेन्स. मग याचं राईट आन्सर ऑप्शन काय आलं 1. किती आलं आपलं 1.6 सिमेन्स आलं. किती 1.6 सिमेन्स ऑप्शन बी. म्हणजे याचं राईट आन्सर ऑप्शन बी राहील. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलं आहे 5 रेजिस्टन्स आर कनेक्टेड शो इन गिवन बिलो फिगर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन पॉईंट A and B. काय खालील दिलेल्या आकृतीमध्ये दाखवलेल्या 5 रेजिस्टन्स जोडलेले आहेत. तर बिंदू A आणि B मधील काय काढायचं आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा आहे. आपल्याला माहीत असेल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ह्याच्यामधील काढायचं आहे. 5 ओहम दिलेले आहेत, 5 रेजिस्टन्स दिलेले आहेत. काय काढायचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचं आहे. आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचं आहे आपल्याला काय पाहावं लागेल ही सर्किट ब्रिज बॅलन्स आहे की नाही ते पाहावं लागेल. ब्रिज बॅलन्स आहे की नाही ते पाहण्यासाठी काय करावं लागेल यांचा असा तिरपस काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल. तिरपस गुणाकार सेम आला असता ते काय ब्रिज बॅलन्स सर्किट आहे. मग पहा ब्रिज बॅलन्स आहे काय
काय आहे 6 दोन्ही 12 आणि 3 चोक 12 म्हणजे हे सर्किट काय आहे ब्रिज बॅलन्स आहे. मग ब्रिज बॅलन्स सर्किट असला जो मधला जो रेजिस्टन्स असतो तो डमी त्याची व्हॅल्यू काय असते 0 असतो. तो असला काय आणि नसला काय त्याची काय व्हॅल्यूज नसते. मग काय हे आपला रेजिस्टन्स सर्किटमध्ये नाही. आणि 2 आणि 3 कसे आहेत हे सिरीजमध्ये आणि 4 आणि 6 हे कसे आहेत सिरीजमध्ये. मग ह्यांचं कसं आपलं कसं होईल सर्किट कसं तयार होईल पहा. काय होईल असं काय होईल असं आपलं पॅरलर सर्किट तयार होईल. काय असं पॅरलर सर्किट होईल. हे किती येईल 3 आणि 2 5 ओहम आणि हे 4 आणि 6 10 ओहम. मग आपल्याला माहिती आहे पॅरलर सर्किटचा फॉर्म्युला काय येईल 5 × 10 भागिले डिवाइडेड 5 आणि 10 यांची खाली काय होती बेरीज होते काय होईल 15. 5 त्रिक 15 5 त्रिक 15. मग आपल्याला इथं किती येईल ऑप्शन काय दिले पहा 10 पॉईंट. आपलं राईट आन्सर काय आलं मग 10/3. किती आलं आपलं टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आला 10/3. ह्या पुढं भागाकार केलं जातं किती 3 त्रिक 9 3.33 असं येईल. म्हणजे आपल्या इथं काय दिलं आहे ऑप्शन पाहावं लागेल आपल्याला काय 3.33 दिले आहे का नाही किती 10/3 दिलेलं आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील 10/3. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय म्हणतोय क्वेश्चन किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ डेल्स विथ किर्चॉफच्या व्होल्टेज नियमाशी संबंधित आहे. काय किर्चॉफच्या व्होल्टेज नियमाशी संबंधित आहे. काय किर्चॉफचा काय KVL विचारला आहे आपल्याला. काय किर्चॉफच्या कायशी संबंधित आहे तो एनर्जी कन्झर्वेशन करतो. मग आपल्याला काय विचारले तेच विचारले एनर्जी कन्झर्वेशन करतो. तर आपलं काय राईट आन्सर ऑप्शन राहील ऑप्शन ए कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जर आपल्याला काय KCL विचारला असता काय KCL विचारला असता तर काय तो कन्झर्वेशन करतो तर कन्झर्वेशन ऑफ चार्ज करतो. काय किर्चॉफच्या व्होल्टेज नियमाशी संबंधित आहे. काय की KVL हा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी करतो आणि KCL हा कन्झर्वेशन ऑफ चार्ज. KCL कन्झर्वेशन ऑफ चार्ज आणि KVL हा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणतोय काय 10 ओहमच्या रेजिस्टन्समधून 4 एम्पियर करंट वाहतो तर रेजिस्टन्समध्ये खर्च झालेली पॉवर काय आहे. आपल्याला 10 ओहम रेजिस्टन्स दिला आहे आणि 4 एम्पियर करंट दिला आहे. तर आपल्याला काय विचारली पॉवर खर्च झालेली पॉवर काढायची. आपल्याला फॉर्म्युला इथं कोणता होईल P=I² हा फॉर्म्युला इथं लागेल. किती आपल्याला करंट किती दिला आहे 4 एम्पियर आणि किती ओहम दिला आहे 10 ओहम दिलेला आहे. तर म्हणजे काय होईल गुणाकार 4चा वर्ग काय आहे 16 4चा वर्ग 16 गुणिले 10 16 गुणिले 10 16 10 100 किती 60 वॅट. किती आपली एनर्जी किती पॉवर किती आली 160 वॅट. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील काय 160 वॅट पॉवर होईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणतो क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज द हायेस्ट रेजिस्टिव्हिटी. काय हायेस्ट रेजिस्टिव्हिटी खालीलपैकी कोणाची आहे. खालील कोणत्या पदार्थाची रेजिस्टिव्हिटी सर्वाधिक आहे. आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त रेजिस्टिव्हिटी कोणाची असते इन्सुलेटरची. सर्वात जास्त रेजिस्टिव्हिटी ही इन्सुलेटरची असते. मग ह्यात ऑप्शन पहा कार्बन काय आहे कार्बन हा सेमीकंडक्टर आहे. सिलिकॉन सेमीकंडक्टर आहे. परत काय हा ऑप्शन सी मध्ये काय दिली पॉलिस्ट्रीन. पॉलिस्ट्रीन म्हणजे काय पॉलिस्ट्रीन हा एक रजिस्टर आहे. मग आपल्याला काय विचारले सर्वात हायेस्ट खालीलपैकी कोणत्या पदार्थाची हायेस्ट रेजिस्टिव्हिटी. तर मग काय राईट आन्सर ऑप्शन काय मग ऑप्शन सी राहील पॉलिस्ट्रीन. पॉलिस्ट्रीन हा एक इन्सुलेटर आहे. कार्बन सिलिकॉन एक आहेत सेमीकंडक्टर आहेत. ॲल्युमिनियम हा कंडक्टर आहे. सर्वात हायेस्ट रेजिस्टिव्हिटीची आपली काय राहील पॉलिस्ट्रीन हा एक इन्सुलेटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय विचारला आहे विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट हॅज लेस्ट रेजिस्टिव्हिटी. आत्ता आपल्याला काय विचारलं होतं हायेस्ट रेजिस्टिव्हिटी. त्याखाली दुसरा क्वेश्चन काय विचारला आहे सर्वात कमी रेजिस्टिव्हिटी कोणाची आहे. ऑप्शन ए पहा सिलिकॉन काय सेमीकंडक्टर आहे. कार्बन हा सेमीकंडक्टर आहे. हे तर 2 ऑप्शन कटले. पॉलिस्ट्रीन तर कटलाच कारण की तो इन्सुलेटर आहे. उरला काय ऑप्शन कॉपर हा कंडक्टर आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे सर्वात खालील कोणत्या पदार्थाची घटकाची कमी रेजिस्टिव्हिटी. आपल्याला काय रेजिस्टिव्हिटी आता
कमी विचारली तर कॉपर हा काय आहे कंडक्टर असल्यामुळे त्याची रेजिस्टिव्हिटी काय राहील कमी राहील, म्हणून आपलं राईट आन्सर ऑप्शन डी राहील. काय कॉपर हे काय सिलिकॉन कार्बन हे सेमी कंडक्टर आहे आणि पॉलिस्टिरीन हा इन्सुलेटर आहे आणि कॉपर हा वाहक असल्यामुळे त्याची रेजिस्टिव्हिटी काय राहील कमी आणि कंडक्टिव्हिटी जास्त राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, क्वेश्चन सोपा आहे. द SI युनिट ऑफ कंडक्टिव्हिटीचे SI युनिट आहे आपल्याला सर्वांना माहीत असेल सिमेन्स काय सिमेन्स मीटर हे काय आहे कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे. आपल्याला विचारलं आहे कंडक्टिव्हिटी युनिट सिमेन्स पर मीटर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं होता पहा, काय म्हणतोय क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲडेड इन रबर टू मेक इट ऑल्कनायझ्ड. काय रबरमध्ये खालीलपैकी कोणते पदार्थ जोडून ऑल्कनायझ्ड केलं जातं. आपल्याला माहिती आहे रबरमध्ये ऑल्कनायझ करण्यासाठी काय वापरतो सल्फर, काय सल्फर वापरतो ऑल्कनायझ्ड करण्यासाठी, मग याचा राईट आन्सर काय सल्फर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द युरेका. आपल्याला काय आहे व्हॉट इज द युरेका. युरेका म्हणजे काय, काय युरेका म्हणजे काय विचारले. युरेका कोणत्या मिश्रधातू कोणता आलो आहे तो कोणत्या मिश्रधातूमुळे तो निकेल आणि काय निकेल आणि कॉपरचा तो अलॉय आहे मिश्रधातू आहे. कोणता युरेका हा निकेल आणि कॉपर. ऑप्शनमध्ये सांगा इट इज अ अलॉय ऑफ निकेल अँड कॉपर. ऑप्शन ए मध्ये दिलं आहे इट इज अ अलॉय ऑफ निकेल अँड कॉपर. युरेका हा निकेल आणि कॉपरचा अलॉय मिश्रधातू आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ऑकरन्स ऑफ एरर इन ओव्हरहेड लाईन सिस्टम. काय आपल्याला ओव्हरहेड लाईन सिस्टममध्ये त्रुटीच्या घटनेची टक्केवारी किती आहे. काय ओव्हरहेड लाईनमध्ये आपल्याला किती टक्के फॉल्ट होतात ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती ओव्हरहेड लाईनमध्ये किती टक्के फॉल्ट होतात 30 ते 40% काय होतात फॉल्ट कशामध्ये ओव्हरहेड लाईनमध्ये होतात, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन काय राहील डी. 15 ते 20% फॉल्ट हे कायमध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये होतात. आपल्याला विचारलं काय ओव्हरहेड लाईन, मग त्याचं राईट आन्सर ऑप्शन डी राहील. 30 ते 40% हे ओव्हरहेड लाईनमध्ये फॉल्ट होतात आणि 15 ते 20% हे फॉल्ट ट्रान्सफॉर्मरमध्ये होतात. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं पहा, विच टाईप ऑफ इन्सुलेटर इज यूज फॉर 132 kV ट्रान्समिशन लाईन. काय आहे 132 kV ट्रान्समिशन लाईन कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर वापरले जाते. पिन टाईप इन्सुलेटर वापरले जाते का. पिन टाईप हे 33 kV पर्यंत वापरले जाते. किती 33 kV. सायकल इन्सुलेटर हे LT लाईन 11 kV पर्यंत वापरले जाते. A and B होईल का नाही, ऑल ऑफ दिस नाही. मग ते विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर 132 kV ट्रान्समिशन लाईनसाठी कोणते सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर वापरले जाते किंवा डिस्क इन्सुलेटर वापरले जाते. कोणते 132 kV ट्रान्समिशन लाईनसाठी. आपला एक क्वेश्चन शेवटचा राहिलेला आहे. काय म्हणतोय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, परीक्षेमध्ये येण्याचे भरपूर चान्सेस आहेत. मोहोर रिले इज प्रिफर्ड फॉर. मोहोर रिलेला टिंबेसाठी प्राधान्य दिले जाते. काय मोहोर रिले आपल्याला माहिती 3 प्रकारचे ओव्हरहेड लाईनमध्ये किती 3 प्रकारचे रिले आहेत. कोणते मोहोर रिले, इम्पिडन्स रिले आणि रिॲक्टन्स रिले. मोहोर रिले हा लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी वापरला जातो. एक मिनिट हा, काय किती प्रकारचे रिले मोह, परत दुसरा इम्पिडन्स रिले आणि तिसरा रिॲक्टन्स रिले. मोहोर रिले हा लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी वापरला जातो आणि इम्पिडन्स रिले हा मीडियम ट्रान्समिशन लाईनसाठी वापरला जातो आणि रिॲक्टन्स रिले हा शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी शॉर्ट ट्रान्समिशन रिलेसाठी. आपल्याला काय विचारलं मोहोर रिलेला प्राधान्य दिले जाते. काय मोहोर रिलेला लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी प्राधान्य. ऑप्शनमध्ये लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे का नाही. लॉंग ट्रान्समिशन लाईन एक क्लिअर करू हे. काय मोहोर रिले लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी वापरला जातो. मग ह्याची बघा लो व्होल्टेज लॉंग ट्रान्समिशन लाईन असते का नाही. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ही लॉंग ट्रान्समिशन लाईन असते. अल्ट्रा हाय व्होल्टेज ही बी लॉंग ट्रान्समिशन लाईन असते. तर मग याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील B and C. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आणि अल्ट्रा हाय व्होल्टेज लाईन ही लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे, म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील E राहील B and C. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन संपलेले आहेत आपल्याच. आज तुम्हाला आपली टेस्ट कशी वाटली सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे.
आणि पुढील टेस्टची अपडेट पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ हा आपल्या मित्रांमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा ह्या टेस्ट सिरीजचा फायदा होईल. परत एकदा सांगतो, सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.